कुणाल सर यांचा आवाज तुम्ही ऐकता मागच्या मॅचमध्ये. आणि आता डावाला सुरुवात होईल आजच्या दिवसातील चौथा सामना. तर पाचवा सामना चौथा कंप्लीट झाला. पाचवा सामना सुरुवात होईल उत्तर शिव जीवन विपक्ष आगासन आणि यानंतर सहावा सामना कोणी विपक्ष दहिसर या लढती होतील. त्यामुळे थोडी घाई करा, थोडासा आपण मागे आहोत. पाचवा सामना सुरुवात होईल आणि आगासन संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगसाठी उतरला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी पहिली जोडी देखील दाखल झाली आहे त्या ठिकाणी उत्तर शिव संघाची मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया दातोली टीमला. विशाल मडवी आणि टीम खरं तर मनापासून तुमचं अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. अप्रतिम लढत झाली स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी पाहिली विनीतच्या माध्यमातून. 65 धावांची स्फोटक इनिंग त्याने साकारली आणि हा खेळाडू खरं तर सामनावीर राहिला. 7 षटकार 4 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले विनीतच्या माध्यमातून आणि तो खेळाडू सामनावीर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. चला लवकरात लवकर आपण सामना चालू करूया. उत्तर शिव विपक्ष आगासन. टॉस जिंकत आगासन संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केला उत्तर शिव टीमला आणि आजच्या गत दिवसातील हा पाचवा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आई गावदेवी चषक 2025 चं हे शानदार पर्व. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आगासनचा फ्रंटलाईन गोलंदाज झाला. पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी विराज मुंडे आणि या सलामीवीर आघाडीचे दोन खेळाडू सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहे. एका बाजूला स्टॅकिंग एंडला आहेत देवेश पाटील आणि नॉन स्टॅकिंग एंडला असेल जितेश. बॉस्टॉप लक आपण दोन्ही टीमला देऊया. फर्दर पहिलं पॉवर प्लेचं षटक फिल्डिंग आपण जर पाहिली पहिल्या षटकामध्ये बरोबर वाईडी स्लॉंग आपला एक फिल्डर आहे. डीप मिडविकेटला 30 सर्कलच्या बाहेर एक फिल्डर आहे आणि त्याचबरोबरने मिडॉन विनीत पाटीलसाठी 1000चं पारितोषिक आलं जयेशजी मात्रे यांच्या वतीने. चला विनीत आपण या आपलं पारितोषिक स्वीकारा. जयेशजी मात्रे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय 65 धावांच्या इनिंगसाठी अर्धशतकीय खेळीसाठी. मॅच ऑन. पहिलं षटक विराज मुंडे बॉलिंग मार्कवर त्याला समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी देवेश पाटील. जितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल रॅन्डम ओव्हर द विकेट. पहिला फुल लेंथ आहे ऑन साईडला टर्न केला बॉल. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमधला फिल्डर डीपमधून धावत येत असताना पहिली सिंगल मिळाली. विनीत तुमच्यासाठी 1000चं पारितोषिक आहे या लवकर. जयेश मात्रे यांच्या वतीनं हे 1000चं पारितोषिक आलं विनीतसाठी. अर्धशतकीय खेळी आपण पाहिली 65 धावांची 7 षटकार 4 चौकारच्या इनिंगमध्ये आपण पाहिले आणि खरं तर यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर लुक देणारे फटके विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. चांगली इनिंग त्याने साकारली. पहिली सिंगल आली पहिल्या बॉलवरती. देवेश आणि जितेश हे दोन खेळाडू आहेत आघाडीचे. उत्तर शिव विपक्ष आगासन असा हा विद्यमान सामना सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. सेकंड बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगली लेंथ चांगली लाईन आपण पाहिली. हार्ड लेंथवरती हा बॉल टाकलाय त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. बघा पुन्हा एकदा रिप्ले आपण जर पाहिला चेंडूचा हार्ड लेंथवरती क्या बात आहे. मागे आले होते कटचा प्रयत्न होता पण झपकन बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाज विराज मुंडे यांच्या माध्यमातून. अप्रतिम वेग आहे विराज यांच्याकडे. पुढचा बॉल क्या बात आहे. थिक एज घेत असताना बॉल चालला विकेट किपरकडे. कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद. पहिला धक्का असेल टीम उत्तर शिवला. मैदानाच्या बाहेर चाललाय जितेश पाटील.
कट्टर होता, हलकीशी कडा देखील घेतली आणि विकेट किपरने काय झेल कॅरी केलं. अप्रतिम सेलिब्रेशन त्याचं चांगलं होतं. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल यष्टांच्या मागे त्या ठिकाणी आपण पाहिलं चांगलं काम विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विकेट मिळाला फिल्डिंग करताना आगासन संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला 3ऱ्या क्रमांकावरती अविक्षित पाटील, युनिक नेम आहे या खेळाडूचं. उत्तर शिवचा हा खेळाडू अविक्षित पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. याला दुपारचं सत्र आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातला हा खरं 5वा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर 6वा सामना असेल खोनी अविपक्ष दहिसर. यावेळेला हॅमर केला बॉलला, मागे आले होते, कव्हर्सला टार्गेट केलंय, डीपमध्ये बॉल चालला, सेकंडचा कॉल, 2 धावा सहजगत्या कंप्लीट. फोर्स करत असताना आपण पाहिला फोर्सेबल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे खेळत असताना 2 धावा आल्या. गतिमान चेंडू आहे त्यामुळे प्रॉपर टाइम करता येत नाहीये. तुम्हाला जेव्हा तुम्ही स्टान्स त्या ठिकाणी घेता बॅटिंग स्टान्स, तुमचा बॉडी वेट अगदी फ्रंट फुटला असायला हवा. जेव्हा समोर गतिमान गोलंदाज आहे तुम्हाला लवकर फटका एक्झिक्यूट करता येईल. हेड पोझिशन देखील चांगली असायला हवी. त्या ठिकाणी 2 धावा आल्या. विराज तेज सरार गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. वन्स अगेन क्या बात आहे, अप्रतिम चेंडू टाकलाय, पुढे टाकला होता, आतमध्ये बॉल आला विकेट किपरच्या दिशेने. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. विराज भरधाव वेगाने निर्धाव बॉल टाकतोय या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 3 धावा आहेत स्कोर कार्डवरती. 1 गडी बाद उत्तर शिव टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 3. पहिलं षटक मार्गस असताना पॉवर प्लेचं चांगली गोलंदाजी राहिली विराजच्या माध्यमातून आतापर्यंत. या ओव्हरमधला शेवटचा बॉल, पुन्हा एकदा हॅमर केलं बॉलला. कबसला फिल्डर नाहीये लॉंग ऑफ मध्ये. बॉल मात्र चला मिड ऑफच्या डोक्यावरून गोळीच्या षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्या ठिकाणी 1 गडी बाद 7. वरती आहेत 1 गडी बाद 7, ज्यामध्ये अविक्षितने 3 चेंडू फेस केले, 1 चौकार आणि 1 दुहेरी अंक आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. देवेश 1 बॉल फेस करत असताना 1 धाव त्याने आपल्या टीमसाठी केली. त्याचप्रमाणे आपण पाहिला जितेश 0 वरती बाद झाला. पहिलं सत्र आहे खरं उत्तर शिव टीमच्या वाट्याला बॅटिंग. टॉस जिंकत असताना त्या ठिकाणी आगासन टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आज खरं तर चढ उतार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. कधी कधी धावा चेस झाल्या, कधी कधी धावा डिपेंड देखील होताना पाहायला मिळाल्या. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला मोठ्या मार्जिनने पराभूत व्हावं लागलं देसाई टीमला. दातिवली संघाच्या अगेन्स्ट विनीतने केलेली कमालीची कामगिरी, मोठ्या मार्जिनने त्या ठिकाणी देसाई संघ पराभूत झाला. पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिलं धावा डिपेंड झाल्या, दुसऱ्या लढतीमध्ये धावांचा चेस झाला, तिसऱ्या लढतीमध्ये वाकण संघाच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा आपण पाहिल्या खरं तर धावा डिपेंड होताना पाहायला मिळाल्या. आणि मागच्याही सामन्यामध्ये धावा डिपेंड झाल्या, धावा चेस झालेल्या नाही आहेत. त्यामुळे आता हा 5वा सामना तितकाच रंगतदार राहील दोन टीमच्या दरम्यान. उत्तर शिव विपक्ष आगासन आडव्या बॅटने गुडघा टेकत क्या बात आहे, स्लॉग हिट केलाय. प्रॉपर स्लॉट मध्ये बॉल होता, स्क्वेअर लेगच्या बाहेर हा फटका पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करताना आपण पाहिलं देवेशला काय फटका होता. क्रॉस बाडेड पुन्हा एकदा आपण पाहता राऊंड द विकेट आले होते. अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, फुल लेंथ बॉल गुडघा वाकवत स्लॉग हिटचा हा फटका होता. प्रॉपर कनेक्शन या फटक्यामध्ये होतं. स्क्वेअर लेगच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, षटकार मिळाला. बॅटिंग करत असताना उत्तर शिव टीमला फलंदाज देवेशला 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला डाऊन द ग्राउंड करता आपण पहिला ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा मिड ऑफचा फिल्डर पुढे आलाय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नकार दिलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला खेळाडू देवेश स्वतः गेला होता. सेकंडसाठी कॉल होता अविक्षितचा, त्याने नकार दिलाय. रिस्की रन घ्यायची नाही आहे, रनआउटच्या स्वरूपात विकेट आपल्याला खरं तर गमवायचे नाही आहेत, कारण आपण जर का विकेटवरती राहिलो तर धावा येत राहतील. आणि चांगला योग्य निर्णय होता. मिड ऑफला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. ओंकार पाटीलचं हे षटक. टोटल धावसंख्या 14 स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी उत्तर शिव टीमच्या माध्यमातून. फुल टॉस आहे,
मागे आले होते. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मिड विकेटला हा फटका अभिषेकच्या माध्यमातून पाहिला. एक सिंगल या ठिकाणी मिळाली. एका सिंगलच्या मध्येने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. धाबा स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 15 धाबा. पहिल्या षटकामध्ये फक्त 7. या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळाला आहे, कारण पहिला बॉल षटकार, त्यानंतर पुढच्या 2 बॉल ते 2 सिंगल, अशा 8 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये आल्या. सेकंड ओव्हरचा खेळ चालू आहे. निर्णायक षटक ओमकारचं. रिव्हर्सचा प्रयत्न होता, गुडघा टेकत पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन ज्याला म्हणता येईल, पण इथे पॅटर्न बॅट करताना आपण पहिला बॉलचा कॉन्टॅक्ट झालेला आहे, त्यामुळे सिंगल रन इथे येताना पाहायला मिळाली. अगदी योग्य निर्णय. JP पॅनल ऑफिशियल्स या ठिकाणी आहेत, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहिलं. सिंगल या ठिकाणी आली. स्वादाबा स्कोर कार्ड हलतं ठेवलं दोन्ही फलंदाजाने. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल. रन देखील महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा हॅमर्ड करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा फटका आहे डीपमध्ये. अभिक्षित एक वेगळ्या धाटणीचा खेळाडू आहे, तो जास्तीत जास्त फोर्सेबल फटके खेळतो आणि पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला 2 धाबा आल्या बॅटिंग करताना. उत्तरशिव टीमला धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे आता 1 गडी बाद 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस असं म्हणतात, तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 18 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. जास्तीत जास्त मोठं टार्गेट उभा राहावं लागेल पहिल्या सत्रामध्ये उत्तरशिव टीमला. अगासन संघासमोर पुन्हा एकदा कटचा प्रयत्न होता. याही वेळेला लेंथ बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक दुसरं देखील संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उत्तरशिव टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 18 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या, या ओव्हरमध्ये 11 आल्या. 1 विकेट गमावलाय उत्तरशिव टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये. अजून 3 षटकं बाकी आहेत. जवळजवळ 9च्या सरासरीने आता हा संघ पुढे चालला. ही सरासरी कायम राहिली 50, 55, 45च्या आसपास राहू शकतोय पहिल्या सत्रामध्ये उत्तरशिव हा संघ. आज खरं तर आपण पहिला मागच्या सामन्यामध्ये दातिवली संघाने सांघिक धावा केल्या होत्या तब्बल 90+, 91 आणि स्पर्धेचा उच्चांक होता 93. निलजे संघाने तो केला होता रेकॉर्ड. पिंट्या दादा आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. खूप चांगलं स्कोरिंग सध्या त्यांच्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहत आहे. समालोचन देखील त्यांचं सकाळी आम्ही ऐकलं. 3 षटकं आम्ही जेव्हा उशिरा आलो होतो त्याबद्दल आम्ही आयोजकांची दिलगिरी व्यक्त केली. उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व. 2 षटकं संपली, 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय विराज मुंडे, रफ्तार के सौदागर ज्याला म्हणता येईल. प्रचंड वेग त्यांच्याकडे आहे. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज. बॉलिंग मार्कमध्ये आला विराज. त्यांना आपण सध्या पाहता स्ट्रायकिंग एंडवरती आहे देवेश. विराजला आपण सध्या पाहता. केजू सध्या टीममध्ये नाही आहेत, पण नक्कीच या सामन्यांचा ते आनंद घेतात. या स्पर्धेचा आनंद घेताना पण त्यांनाही पाहणार आहात. पहिला बॉल या षटकातला बॅकफुटला आले. पुन्हा एकदा दिशा दिली. क्या बात आहे. कव्हर पॉईंटला फिल्डर डीपमध्ये लावलाय. फक्त सिंगल सेकंडचा कॉल अभिक्षित पाहत बसला आणि सेकंड धाव देखील झाली. क्या बात आहे. बघा इथे लक्ष नव्हतं फिल्डिंग पोझिशनमध्ये असणारे शतरक्षकांचा आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा आल्या. टॉची पापणी लवते ना लवते मात्र सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी देवेशला. स्ट्राईक घेत असताना 2 धावा आल्या. दुसरं दशक पूर्ण झालं. 20 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपण पाहत आहे. 1 गडी बाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये विराजकडून चांगली गोलंदाजी झाली होती. पुन्हा त्या सेकंड स्पेलला विराज आहे त्या ठिकाणी. ते सरळ बॉल सोडण्याचा निर्णय घेतलाय. लेफ्ट केला बॉलला, लाईन रीड केली. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. चांगल्या पद्धतीने बॉलची लाईन जज करत असताना वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होताना पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावा स्कोर कार्डवरती आता लागताना पाहायला मिळतील. त्या म्हणजे 1 गडी बाद 21, 21 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 21 धावा आहेत स्कोर कार्डवरती. आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. रंगतदार सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. पायांचे मुवमेंट नसल्या कारणानं मात्र हलकीशी आतली कडा घेत बॉल चालला विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी. वाईड लाईन कॉरिडॉर हा टप्पा त्याने पकडलाय. खरं तर त्या मैदानाच्या आतमध्ये विराज मुंडेने ॲक्युरेट यॉर्कर तो टाकतोय. सातत्याने उजव्याच्या बाहेर बॉल डिलिव्हर करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न होतोय. फलंदाजांना सध्या तो डॉमिनेट करतोय. 21 धावा आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवरती. 2 चेंडू या षटकातील फेकले गेले. धावा खर्च केल्या 3. हाफ ट्रॅकर ऑन द राईज ऑन साईडला फटका फसलाय. ओमकार झेल खाली आले. झेल टिपत असताना हा दुसरा धक्का बसलाय. बॅटिंग करताना टीम उत्तर शिवला खेळाडू बाद झालाय देवेश पाटील. पण पहिला टप्पा मागे होता. थोडासा बॉल राईज झाला होता. त्यानंतर आपण पहिला ऑन साईडला लॉंग ऑनला चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी ओमकारने विकेट मिळाला. फिल्डिंग करताना आगासन टीमला हा दुसरा खेळाडू बाद झाला.
मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. त्या ठिकाणी दिवेशला, ज्याने 7मध्ये 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 21, षटक तिसरं मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 21 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. बघा यानंतरचा होणारा सामना कोणी अविपक्ष दहिसर, दोन्ही संघांचे कर्णधार. तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. मिड इनिंग नंतर आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत. कोणी संघाचा कॅप्टन, दहिसर संघाचा कॅप्टन आपण उपस्थित राहा. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय जीवन चौधरी. जीवन अतिशय अनुभवी आणि घातक स्फोटक असा हा खेळाडू आहे. विध्वंसक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जीवन स्ट्रायकिंग एंडला आलाय. विराटचं हे षटक. पहिला फुल टॉस, बॅक टू द बॉलर, संधी निर्माण झाली. नेमबाजी मध्ये निष्णात आहे विराज. थ्रो झाला स्टम्प्स वरती, क्रीज सोडली, पॉपिंग क्रीज सोडली ज्या त्या ठिकाणी अविक्षितने, आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. फिल्डिंग करताना आगासन टीमला. क्या बात आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला म्हणता येईल, अगदी कमी वेळेमध्ये थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिशय ॲक्युरेट रॉकेट थ्रो होता विराजचा स्टम्प्सवरती आणि इथे मात्र विकेट मिळाला. फिल्डिंग करताना आगासन टीमला. रन आऊटच्या स्वरूपात फॉलो थ्रूमध्ये त्याने बॉलला पकडलं होतं. जीवन वरती जबाबदारी. पुन्हा एकदा आपण पाहता रिप्ले. फुल टॉस होता, बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक्स. अविक्षेतने क्रीज सोडली होती, त्यानंतर टर्न झाले त्या ठिकाणी विराज आणि अतिशय चांगला ॲक्युरेट थ्रो पाहिला स्टम्प्सवरती. विकेट मिळाला रन आऊटच्या स्वरूपात. सांघिक यश. नवीन फलंदाज कुणाल. कट करण्याचा प्रयत्न आहे, हलकीशी कडा घेतली, फ्लाय स्लिपला बॉल झाला. रन मात्र नाही आहे इथे. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता पूर्णपणे आहे उत्तर शिव टीमवरती. विराजने काय बॉलिंग केली आहे. पॉवर प्लेमध्ये 7 धावा 1 विकेट. आता याही वेळेला आपण पाहिलं त्याला 1 विकेट मिळाला. 1.5 चेंडू त्याने स्पेल टाकला. 1 बॉल बाकी आहे सेकंड स्पेल कंप्लीट करण्यासाठी. आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण येताना पाहिल्या. कमालीची गोलंदाजी राहिली आता या सामन्यामध्ये विराज मुंडे यांच्या माध्यमातून. जीवन चौधरी यांना मात्र आता आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करावं लागेल. आक्रमक व्हावं लागेल. अटॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा गतिमान फटका, कडक शॉट थ्रू द कव्हर्स. लॉंग ऑफला आहे त्या ठिकाणी. फिल्डर त्यांच्या हातामध्ये चाललाय. एकच धाव मिळाली. 2 स्पेल टाकले त्या ठिकाणी विराजने. धावा खर्च केले 11, गडी बाद केले 2. 3 षटकांचा खेळ संपत असताना उत्तर शिव टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 22 धावा स्कोर कार्डवरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगलं खरं तर योगदान राहिलं खरं तर गोलंदाज विराज मुंडेचं. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. 12th मॅन. ड्रिंक्स ब्रेक होतोय. ड्रिंक्स इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत. त्या अगोदर पाण्यासाठी ब्रेक आपण घेतोय. आजच्या दिवसातील खरं तर हा 5वा सामना, 6वा सामना देखील तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. कोणी अविपक्ष दहिसर, दोन्ही कर्णधार. तुम्हाला ही टॉससाठी यावं लागेल. शिस्तबद्ध आयोजन, शिस्तबद्ध नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नेहमी ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्या दर्जाचं राहिलं आहे आणि खरं तर ग्रामीण क्रिकेटला एक दर्जा, आकर्षण प्राप्त करून देणारी स्पर्धा आपण सध्या पाहत आहे. आई गावदेवी चषक गेसरचं हे शानदार आयोजन आकाश भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन सध्या तुम्ही पाहताय. स्ट्रॅटर्जी टाईम खरं तर ड्रिंक्स ब्रेक झाला आहे आणि मैदानामध्ये सर्व खेळाडू एकत्र आलेले आहेत. टीम हडल चर्चा होईल पुढच्या 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने आणखीन दबाव टाकता येईल उत्तर शिवसंघावरती. तर एका बाजूला जीवन चौधरी आणि त्यांच्याबरोबरने कुणाल यांना आपण पाहता. कुणाल हे देखील आहेत. तेही देखील रणनीती आखतील. 2 ओव्हरमध्ये जास्त धाबा कशा करता येतील. 15च्या सरासरीने जर का 30 धाबा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये उभारता येईल आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. डेप्थ ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता जर का मोठे फटके आले तर तुम्ही चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करू शकताय आणि इथे मात्र तेच करावं लागेल जीवनला. त्याच्याबरोबरीने असणाऱ्या कुणाल या 2 फलंदाजांना क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. 3 खेळाडू बाद झाले. मिडल ऑर्डरचे खेळाडू कुणाल मैदानामध्ये आहेत. त्यांच्याबरोबर जीवन पहिल्या 3 षटकामध्ये 22, 7.33 सरासरीने आल्या. थँक्यू सर. तर तुम्ही पाहू शकतात की 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 22. अद्याप 3 फलंदाज बाद झाल्याने एकत्रित सर्व सामन्याचा विचार केला तर हा 5वा सामना चालू आहे. अजूनही
एक सामना बाकी आहे पहिल्या सत्रातील. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आगासन संघाची नाणेफेकी जिंकली आणि तशीच गोलंदाजी देखील चांगली होताना पाहायला मिळाली. अनिकेत मुंडे आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात. बॅटर जीवन चौधरी मोठा फटका खेचलाय यावेळी समोरच्या दिशेने. मोठी गॅप आहे दोन क्षेत्ररक्षणामध्ये. लॉंग चेस आहे. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 2ने धावसंख्या धावफलकावर जाते ती 24 दुपारचं सत्र आहे. खूप चांगले असं आयोजन नियोजन तुम्ही पाहिलं आतापर्यंत. आई गावदेवी घेसर संपूर्ण क्रिकेट क्लब आणि त्याचप्रमाणे त्यांचे ग्रामस्थ असतील. अजून एक मोठा फटका घ्यायचा. बॅटची लिडिंग एज घेतली. यशरक्षाने कुठलीच चुकी केली आणि फलंदाज होतो तो बॅटर जीवन चौधरी. न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना कविन पाटील पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर एक सफलतापूर्ण विकेट प्राप्त केली. ते जीवन चौधरी जो या सामन्यातील निर्णायक खेळाडू ठरू शकत होता त्याला बाद करण्यात यश मिळाले. आगळा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न अक्षरशः पडले खेळपट्टीवर पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला कमबॅक मी तरी म्हणेन आकाशन संघाचा. सुरुवातीला प्रथम षटक तुम्ही पाहिलं की विराज मुंडे यांनी 7 धावा खर्च केल्या. एक फलंदाजाला बाद केला. त्यानंतर ओमकार पाटील आले. थोडेसे मागडे ठरले. 11 धावा खर्च केल्या. परत एकदा विराज मुंडे आले. 4 धावा खर्च करताना एक गडी बाद केला. आता गोलंदाज तुम्ही पाहू शकता फिंगर रोल्स केल्या. ओमकार चेंडूच्या खाली धावतोय. बराचसा दूर होता. तत्पूर्वी एक धाव मिळाली. 1ने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 25 या आकड्यावर. 4 चेंडू आतापर्यंत खूप सुरेख हाताळलेत. अनिकेत मुंडे नौका गोलंदाज आहे. यंगस्टर आहे या संघाचा. जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करायचा असेल त्याला तर येणाऱ्या बऱ्याचशा टुर्नामेंट्स आहेत. अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा यायच्या आहेत. त्यामुळे ही तुमची चाचणी असेल. ही सराव असेल. चांगला प्रयत्न करा. चांगला खेळ खेळण्याचा कार्य करा. अजून एक खोदून काढलेला चेंडू डिपेस्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे वळतोय. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. धावफलकावर धावा 27. चांगली कामगिरी. आगासन संघ आज केजू मुंडेच्या उपस्थिती विना खेळतोय. केजू मुंडे तुम्ही पाहू शकतात की ISPL मध्ये ब्ल्यू तिकीट होल्डर सुद्धा राहिले होते. इथपर्यंत पोहोचणे नशिबाचा भाग असतो. बॉटम एज उडाली. स्वतः गोलंदाज आहे. फॉलो थ्रो मध्ये झेल ड्रॉप झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. झेल तर ड्रॉप झाला त्याबरोबर 2 धावा देखील खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा लागल्या त्या 29. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत तरी आगासन संघाची. आतापर्यंत 4 विनायक मुंडे नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकतात. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत. 5 षटकांची ही लढत आहे आणि आतापर्यंत तरी सर्वाधिक निचांक पाहायला मिळाला आहे. 29 धावाच झाल्या आतापर्यंत तरी. धावफलकावर 4 षटकं समाप्त झाली. एकही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाहीये. संघर्ष करावा लागतोय धावेंसाठी. संघर्ष करावा लागतोय हा सामना जिंकण्यासाठी. विनायक गोलंदाजीच्या मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू यावेळी फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत त्याला बीट करत चेंडू गेलाय सीमारेषा पार. अलोन द कार्पेट चौकार.
बॅटमधून आलेला हा चौकार, संघर्षमय चौकार पाहिलं की आतापर्यंत या इनिंगमध्ये 26 चेंडू टाकले गेलेत, 25 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त 2च चौकार पाहायला मिळालेत. विनायक मुंडे यांच्यावर प्रति हल्ला केला, हल्ला करावा लागेल कारण शेवटचे 5 चेंडू तुमच्या जवळ आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 1 ते 2 बिग हिट तुम्हाला मारावेच लागतील. खोदून काढला यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑफला, तिथे प्रोटेक्शन आहे पण दोघांमध्ये गॅप बरीच मोठी होती. क्षेत्ररक्षकाच्या मधून बीट होत असताना चेंडू गेलाय बॅक टू बॅक, लगातारचा दुसरा चौकार. ये दिल मांगे मोर आया है सुपर 4. बॅटिंग रिव्ह्यू आहे हा. मिळणार नाहीयेत, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 41. शेवटचे 2 चेंडू विनायक समोर आहेत ते कविन आणि यावेळी उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, अंतर खूप मोठे आणि फलंदाज होतोय तो बाद. धक्का क्रमांक लागलाय तो 5वा. उत्तर शिव सेट करणारा हा बॉल आहे. बघूया किती धावा सेट होतात या बॉलवर. विनायक लो फुलटॉस चेंडू भिरकावून दिला, ऑन साइडला टर्न केलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, येतोय तो सुपर चौकार. षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 45 आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 46 धाव्यांची गरज आहे. संघर्ष केलाय पण त्यानंतरच्या शेवटच्या षटकात आपण पाहिलं टॉससाठी लगेचच आम्ही आमंत्रित करतो सर्वांचे लाडके आदरणीय IPL कॉमेंटेटर कुणालजी दाते सर.
चला तर टॉस होतो, हेड अँड टेलच कॉल करायचं आहे. हेड कॉल केलाय काय, परत घ्यायचंय? हां परत घ्या. चला चला टॉस होतोय, आता टेल बोललाय. परफेक्ट. आणि आता टेलच आलेला आहे. टॉस इथे जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करणार. यावर्षी खोनीच्या विरुद्ध कधी खेळलेला आहात का या आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये? हो, पहिलीच मॅच होती आमची सीझनची. कोणीविरुद्ध खेळलो होतो आणि त्याने आम्हाला हरवलं होतं. मग आता पराभवाची परतफेड या घेसरच्या ग्राउंडवर होईल असं वाटतंय? सध्या आमचा संघ खूप आउट फॉर्म आहे. चांगला खेळ करू आणि जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅचमध्ये. हर्षद, टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? त्यांनी बॉलिंग केली आहे, आम्ही पण फिल्डिंगच केली असते. आणि आता सध्या तुम्ही त्यांना हरवलं असं त्यांचं मत आहे की एका स्पर्धेमध्ये तुमची आणि त्यांची भेट झाली होती, त्यावेळेला तुम्ही जिंकलेलात. परंतु या मॅचमध्ये त्यांच्याविरुद्ध काय प्लॅनिंगने उतराल का? आता लास्ट टाईम आम्ही पहिली फिल्डिंग केली होती आणि आता बॅटिंग करायची आहे, तर जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त बॉलिंग करत असताना डॉट बॉल कसे निघतील याच्यावर फोकस जास्त करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस नुकताच झालेला आहे. दहिसर टीमच्या कॅप्टनने महेंद्र यांनी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय महेंद्र यांनी. धन्यवाद. धन्यवाद पिंट्या दादा, धन्यवाद कुणाल सर. आगासन उत्तर शिव असा हा सामना 46चं टार्गेट उभं केलं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम उत्तर शिवने आजच्या दिवसातील खरं हा लो स्कोअर असेल, कारण पहिल्या मागच्या काही सामन्यांमध्ये 50+ धावा येताना पाहिल्या. डावाला सुरुवात होईल. आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पण सध्या जाताना पाहता आगासन टीमचे निल्सन मडवी आणि त्यांच्या बरोबरीने करण बेडेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सलामीवीर आघाडीचे 2 आक्रमक खेळाडू फार महत्त्वाची राहील पहिल्या 2 खेळाडूंची इनिंग पॉवर प्लेमध्ये, कारण मागच्या सत्रामध्ये आपण पहिल्या धावाच नव्हत्या. सुरुवातीपासून प्रेशर उत्तर शिव संघावरती टाकलं. त्या ठिकाणी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे देखील तशाच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा चांगली फील्डिंग उत्तर शिव टीमला करावी लागेल या धावा वाचवण्यासाठी. जर का धावा वाचवायच्या असतील. लो स्कोअर सामना 30 चेंडूमध्ये 46 धावा 9.20 सुरुवातीपासून आपण पाहता हा कर तर रिक्वायर्ड 100 असेल पर ओव्हर मागे. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी आलेत उत्तर शिव संघाचे गोलंदाज देवेश पाटील बॅटिंग करत असताना 10 धावांचं योगदान आय थिंक त्यांच्या माध्यमातून होतं. सुरुवातीला चांगली कामगिरी त्यांच्याही माध्यमातून पाहिली आणि यावेळेला पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये आलेत. समोर स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज करण बेडेकर यांना आपण सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहताय. निल्सन नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेमध्ये लॉंग ऑफ आणि मिड विकेटला एक डीपमध्ये फिल्डर आहे मिड ऑन. त्याचबरोबर आपण पाहता शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट बॅकवर्ड पॉईंट शॉट थर्ड बॅन शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर उभा आहे. पहिला बॉल फुल लेंथ आहे ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट हा फटका होता. मिड विकेटकडे खेळले होते. पहिली सिंगल मिळाली. ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. फलंदाज करणचं अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी आगासन संघाचं. आता निल्सन स्ट्रायकिंग एंडला आले. मिस टाईम फटका आहे. मिसक्यूट झाला. मिडॉनमधून फिल्डर मिडॉपमध्ये आलाय. झेलची शक्यता होती आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का असेल टीम आगासनला. निल्सन बाद झाला. पहिला विकेट मिळाला त्या ठिकाणी उत्तर शिव टीमला. धावा जरी कमी असल्या तरी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण अशा अनेक सामने पाहिले
जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने झाले तेव्हा तेव्हा ते सामने हाय व्होल्टेज अटीतटीचे होताना पाहायला मिळाले. याचं कारण आहे खरं तर प्रत्युत्तर देताना गोलंदाजी आणि फिल्डिंग फार महत्त्वाची राहील या सामन्यामध्ये. उत्तर शिव टीमची गोलंदाजी धावा वाचवण्यासाठी पहिला विकेट त्यांना मिळाला. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र जर का विकेट मिळाला तर दबाव क्रिएट करता येईल बॅटिंग करणाऱ्या आगासन संघावरती. आज केजू टीममध्ये नाही आहे, त्याचा फायदा उत्तर शिव टीमला होईल का हेही पाहावं लागेल. बघा पुन्हा एकदा आपण पाहता मागच्या खरं तर बॉलचा रिप्ले. बॅकफुटला आले, पंच करत असताना मिसक्यूट झाला, बॅट हातात फिरली आणि त्यानंतर थोडासा आपण पाहिला खरं तर डळमळीत चेहरा पाहायला मिळाला निल्सनचा. भरपूर अपेक्षा होत्या या खेळाडूकडून, चांगला झेल त्या ठिकाणी मिडॉपला टिपला होता. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने सिद्धेश मुंडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण सध्या पाहत आहे. आणि यानंतर 6वा सामना असेल कोणी अविपक्ष दहिसर. पहिल्या फेरीमधला 6वा फ्रेश सामना यानंतर पाहायला मिळेल. बिग फाईट कोणी विपक्ष दहिसर, आणखीन एक मोठी लढत यानंतर रंगताना पाहायला मिळेल. परंतु हा सामना देखील फार महत्त्वाचा आहे. 46 पाठलाग करताना पहिली सिंगल आली, त्यानंतर विकेट मिळाला गोलंदाजी करणाऱ्या देवेशला. नौका फलंदाज सिद्धेश मुंडे लॉफ करत असताना ओव्हर पिच ऑन साईडला दे घुमाके लॉंगॉनच्या दिशेने थोडासा आतमध्ये पडलाय आणि त्यानंतर चौकार पंचाने घोषित केला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. इथे मात्र आलाय सिद्धेशच्या बॅटमधून चौकार. पुढे टाकला होता बॉल, शफल झाले होते आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने सरळ बॅटने हा फटका पाहायला मिळाला होता. ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्राकडे थोडासा किंचितसा आतमध्ये पडला, अन्यथा हा षटकार असता. चौकार मिळाला त्या ठिकाणी बॅटिंग करताना आगासन टीमला. मस्ट डेड 4 ज्याला म्हणता येईल. मोमेंटम सिद्धेशला कदाचित मिळेल या चौकारानंतर. पुन्हा एकदा त्याच दिशेने कॉपी पेस्ट या हिवेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. वाडिश लॉंगॉनला मात्र गॅप आहे मोठा, त्या दिशेने फटका होता. सलगचा दुसरा चौकार ठोकला सिद्धेश मुंडे या फलंदाजाने. पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवतोय, पॉवर प्लेमध्ये गॅप शोधतोय त्या ठिकाणी सिद्धेश मुंडे. दोन्ही बॉल अगदी समोरच्या दिशेला टाकले, पुढे टाकले होते आणि फटके देखील कॉपी पेस्ट. पहिला आणि दुसरा फटका काहीच बदल नाही आहे, त्या दिशेने हा फटका होता. लगातार 2 चौकारानंतर ट्रॅक बदलला, राऊंड विकेट आले. पुन्हा एकदा पायात टाकला, ऑन साईडला हा फटका आहे. डीपमध्ये फिल्डर त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक्स. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. पायाला टार्गेट केलं होतं, खोलात टाकण्याचा प्रयत्न होता डाव्या एसटीवरती आणि इथे मात्र सिंगल रन मिळाली. एंड बदलला, सिद्धेशने 2 चौकार ठोकले, एक सिंगल घेत असताना आपल्या टीमला 9 धावांचं योगदान 3 मध्ये दिलं. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 10. आता स्ट्रायकिंग एंडला आलेत पुन्हा एकदा करण, ज्याने पहिला चेंडू फेस केला होता. सेन्सेबल, फक्त दिशा दिली, हलक्या हाताने खेळत असताना पहिली रन पूर्ण केले. सेकंडचा कॉल आहे, रिस्क घेतली. बघा नॉन स्ट्रायकिंग एंडला जेव्हा आले होते बॅट ग्राउंडिंग करताना मात्र खाली पडले होते करण आणि त्यानंतर पुन्हा एकदा उठले, धावले. 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या आपल्या टीमसाठी आणि या 2 रनच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 12. 46चं टार्गेट चेस करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, 1 विकेट नक्की मिळाला उत्तर टीमला. अजूनही वेळ गेले नाही आहे. इकॉनॉमिकल फिगर षटक जर का आले यानंतर तर नक्कीच हा सामना रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे गोलंदाजी निर्णायक असेल. चला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. उत्तर शिव आणि त्यांच्याबरोबर आगासन हा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. 46 पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. देवेश पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं आणि त्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं विराज मुंडेला, ज्याने 2 स्पेल टाकले होते. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली होती आगासन संघासाठी विराजकडून. वेगावरती स्वार व्हायचा विराज आणि लाईन त्याची चांगली पाहायला मिळाली होती. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेत उत्तर शिवचे खेळाडू. जीवन चौधरी अनुभवी खेळाडू आहेत. जीवन या कुटारीच्या मैदानावरती एका मॅचमध्ये 6 विकेट त्यांनी घेतले होते. एक मोठा रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून चैतन्येश्वर कुटारीच्या स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाज त्यांना स्पोर्ट्स सायकल मिळाली होती. दमदार कामगिरी जीवन चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कदा या खेळाडूच्या नावानं देखील या टीमला ओळखलं जातं. आपल्याकडे असणारा प्रदीर्घ अनुभव, त्याचा फायदा या मॅचमध्ये होईल का हे पाहावं लागेल. राऊंड विकेट आले. पहिलाच बॉल डाऊन द लेग, लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्राने मात्र या षटकाला सुरुवात केली. अतिरिक्त रन्स खर्च करतो जीवन. मग तुम्हाला इथे आता 1-1 रन वाचवायचे आहे, त्यामुळे एक्स्ट्रा रन खर्च करून चालणार नाही आहे, कारण इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे धावा रोखताना तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा वेग, परंतु लाईन खराब. आणखीन एकदा वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
लेग स्टिकच्या बाहेर सातत्याने पायाला टार्गेट करायचं होतं, परंतु लाईन थोडी खराब होती. डावी यष्टी सोडत असताना सलगचा दुसरा वाईट बॉल जीवन चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 14 टार्गेट आपण पाहिलं 46 आहे, त्यामुळे अजूनही 32 बनवावं लागतील 24 बॉलमध्ये. बॅटिंग करताना आगसन टीमला फुल लेंथ आहे, सरळ बॅटने, क्या बात आहे, लाजबाब टायमिंग. मिडॉन आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून हा फटका सजवला आहे. बॉल मात्र चालला एका टप्प्यावरती. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा दमदार चौकार. त्या ठिकाणी आपण पाहिलं कॉपीबुक स्टाईल ज्या पद्धतीने असं फटका सरळ बॅटने खेळत असताना ओव्हरपिच बॉलवरती हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. जिथे फिल्डर नाही आहे तिथे हा फटका खेळला गेला. लॉंग ऑनला मिडॉन आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग साधलं फलंदाजाने, सिद्धेश मुंडे या फलंदाजाने. 4 धावा आल्या, 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत, 46 टार्गेट. चांगल्या रीतीने धावांकडे वाटचाल करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. पहिला विकेट पहिल्या ओव्हरमध्ये जरूर मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिला लेंथ बॉल आहे, पूलचा प्रयत्न होता, कडा घेतली होती, शरीराचा वेध घेत असताना त्या ठिकाणी सिंगल आली. सेकंड होईल का? थ्रो अतिशय वेगवान होताना पाहायला मिळाले दोन्ही एंडने. बघा इकडून देखील थ्रो अतिशय वेगाने आला, बॅकअप जेव्हा मिळाला तिकडून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला तितक्याच वेगाने थ्रो आला. तो मात्र थ्रो जीवनलाही कलेक्ट करता आला नव्हता, परंतु सुदैव चांगला एकच रन या बॉलवरती मिळाली प्रतिस्पर्धी संघाला. आगासन टीमला 19 स्कोर कार्डवरती आहेत, 19ला 1 सध्या ही परिस्थिती आपण पाहता मैदानामध्ये आगासन संघाची. सेन्सेबल पुन्हा एकदा पायात टाकलाय, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटच्या टो एंडला लागला. बॅक टू द बॉलर, फॉलोथ्रूमध्ये बॉलला उचलला जीवनने, रन नाहीये, डॉट बॉल. हे डॉट बॉलच निर्णायक राहतील उत्तरशिव संघासाठी धावा बचवण्यामध्ये. जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर फलंदाजावरती, तितका प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावरती. त्यामुळे जास्तीचे डॉट बॉल टाकले तर मात्र प्रेशर येईल आगासन टीमवरती. राऊंड द विकेट जीवन यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळत असताना लेग लान्स केला, बॉलला मागे चालला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघालाय त्या ठिकाणी जमिनीला घरंगत दणदण करत बाउंड्रीलाईनच्या पलीकडे सीमा पार. ठिकाणी आपण पाहिला हा फटका करणचा, लेग लान्स फक्त हलक्या हाताने दिशा दिली, पायात टाकला हा चेंडू होता. फाईन लेगला बीट करत असताना आउटफील्ड फास्ट आहे, बॉलचा पाठलाग होता, दोघांमध्ये रेस लागली आणि अखेर ती रेस बॉलने जिंकली, त्यामुळे चौकार मिळाला. 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत, एक गडी बाद 23 अशी धावसंख्या सध्या आगासन संघाची धावफलकावरती आहे. सेन्सेबल क्रिकेट, मी मगाशी म्हटलं होतं 9.20 हा ॲव्हरेज कॅल्क्युलेशन पर ओव्हर. पुन्हा एकदा फुल टॉस आहे, बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही आहेत करण. सिंगल डबलला महत्त्व देतात, इथे रिस्की रन होती. सेकंडचा कॉल, 2 धाबा सहजगत्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेल दोघांमध्ये होतं. 2 धाबा आल्या. सेन्सिबल फलंदाजी करतोय मैदानामध्ये करण हा खेळाडू, जो सातत्याने ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो मात्र आता डोक्याचा वापर करतो, त्यालाही माहिती आहे टार्गेट छोटं आहे. आणि असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. इथे मात्र ध्येयाकडे वाटचाल. पुन्हा एकदा इनसाइड आउट, हलक्या हाताने गॅप शोधला, कव्हर्सला क्रॅकिंग, कव्हर ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, खराब फिल्डिंग त्याचा फायदा. एक्सा कव्हरच्या बाहेर हा खणखणीत चौकार. 4 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवरती. 29 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहिल्या. बघा अगदी सहज केले, इनसाइड आउट कव्हर्समध्ये कॉपीबुक स्टाईलने हा स्ट्रोक त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना मैदानाचे आउटफील्ड प्रचंड टणक आहे. मग अशी कुणाल सरांनी जे सांगितलं विकेटबद्दल, जणू काही कॉन्क्रीट विकेट अशी टणक विकेट आहे आणि आउटफील्ड त्याहीपेक्षा सुंदर आहे या क्रीडांगणाची, आणि त्याचा फायदा सध्या फलंदाजांना होताना पाहायला मिळाला. 29 आल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बॉलमध्ये 17 धावांचं समीकरण. लेस दॅन रन बॉल इक्वेशन, रन कमी आहेत बॉल जास्त आहेत. त्यामुळे इथून जर का सामना जिंकायचा असेल उत्तरशिव टीमला तर मात्र मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखादा संघ आपण पाहिला जिंकता जिंकता पराभूत होतो, एखादा संघ पराभूत होता होता पुढे येतो. जर प्रयत्न चांगले केले तर त्या मॅचमध्ये देखील मोठा उलटपर होताना पाहायला मिळेल. बघा नेक्स्ट मॅच खोणी विपक्ष दहिसर, ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या सामन्याचा टॉस जिंकला दहिसर संघाने, त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगला इन्व्हाइट केलं खोणी टीमला. बस्टॉपला आपण देऊया 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा 6वा फ्रेश सामना असेल. पहिल्या फेरीतला अंतिम हा 6वा सामना खोणी आणि दहिसर या 2 टीममध्ये मोठी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटकं संपली, 29 धावा आल्या. करण वैयक्तिक 6 बॉल 13 वरती खेळतो, त्याच्याबरोबर सिद्धेश ज्याने 5 मध्ये 14 धावांचं योगदान दिलं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला आहे.
वेदांत पाटील. बघा आज खरं तर यंगस्टर पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. 15 वर्षाचा अंडर 15चा खेळाडू आहे. क्या बात आहे. त्याचंही कौतुक व्हायला हवं. का तर या वयामध्ये तो क्रिकेट खेळतो आणि त्याला खास करून विनंती राहील आपल्या अभ्यासाकडे देखील लक्ष द्या. क्रिकेटबरोबर करिअर देखील महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत परफॉर्म कराल तोपर्यंत तुम्हाला मागणी राहील. तो शिक्षण तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कामी येईल. बघा वेगाने टाकला होता बॉल, विकेट किपरलाही बीट केलं. 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. पहिल्या धावा कमी, त्यामध्ये एक्स्ट्रा खर्च होताना आपण पाहिला. खराब फिल्डिंग, अतिरिक्त रन्स मिळाली 22च्या स्वरूपात. या ठिकाणी बॅटिंग करताना आगसन टीमला वेदांत आलाय. त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती जबरदस्त बॉलिंग ॲक्शन आहे. 15 वर्षाचा हा खेळाडू. त्यांना आपण सध्या पाहता बेतवडे संघामध्ये 2 खेळाडू आम्ही पाहिले आज. खरं तर अंडर 14चा देखील खेळाडू पाहायला मिळाला होता. प्रचित तांडेल या खेळाडूला आपण पाहिलं होतं. तो अंडर 14चा होता आणि यावेळेला वेदांताला अंडर 15. क्या बात आहे. लेंथ बॉल टाकलाय. पुन्हा एकदा खरं तर कौतुक करायला गेलं या खेळाडूचं. कमी वयाचं आहे पण तो गुणवत्ता त्याच्याकडे आहे. क्रिकेटची प्रचंड आवड त्याला आहे आणि तो लेफ्टी बॉलर आहे. तो त्याचा फायदा बघा. आणि पहिल्यांदा तो खेळतोय बघा. दोन्ही डॉट बॉल त्याने टाकलेत. पहिल्यांदा खेळतो, पहिला सामना खेळतो आणि दोन्ही डॉट बॉल त्याने टाकलेत. क्या बात आहे. खरं तर भविष्य त्याचं चांगलं आहे, या शंकाच नाही आहे. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. पुन्हा एकदा प्लेड ऑन विकेट. क्या बात आहे. पहिला विकेट त्याच्या डिक्शनरीमध्ये. त्याच्या खरं तर क्रिकेट कारकिर्दीमधला पहिला विकेट कोण असेल तर तो करण. आणि बघा करण बेडेकरला त्याने बॅट केलं, आऊट केलं त्या ठिकाणी प्लेड ऑनच्या स्वरूपात. बॅटची आतली कडा घेत असताना स्टम्प्सला हिट झाला बॉल, त्यामुळे प्लेड ऑन झाले. आणि पहिला विकेट मिळाला वेदांतला. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. वय वर्ष 16 असताना मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 16 वर्षे क्रिकेटमध्ये पदार्पण करत असताना संपूर्ण क्रिकेटवर विश्वावर त्याने अधिराज्य गाजवलं. आणि आजही त्यांना क्रिकेट देव म्हणून संबोधलं जातं. यापुढेही देखील संबोधलं जातील, कारण परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर नेचर हा देखील महत्त्वाचा असो. स्वभाव तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. वेदांतला विकेट मिळाला. सलग त्याने 3 डॉट टाकले. एक 22च्या स्वरूपात सिंगल आले. 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 16ची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल विजयासाठी 16 धावांचं समीकरण. वेदांतसाठी मात्र ही स्पर्धा, ही मॅच फार निर्णायक राहील. आपल्या कारकिर्दीमधला पहिला सामना तोही आपण पाहताय. खरं तर आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा खेळणं त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण राहील. त्याच्या आईवडिलांसाठी प्राऊड मुमेंट राहील. चांगली कामगिरी तो मैदानामध्ये करतो. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला विराज मुंडे, ज्याने बॉलिंग चांगली केली. आता बॅटिंगसाठी तो 4थ्या क्रमांकावरती आला आहे. 15 बॉलमध्ये 16चं समीकरण आहे. समोर पुन्हा एकदा वेदांत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला करता आपण पाहिला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला हा फटका आहे. स्लॉटमध्ये टाकला वेदांतने आणि त्याच्यामध्ये षटकार ठोकला आहे मैदानामध्ये विराज मुंडेने. सामन्याची हवा काढणारा हा फटका आहे. बघा काय स्टान्स आहे त्या ठिकाणी. विराजचा प्रॉपर क्रिकेटर. अगदी जागेवरून बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक खेळले. पुढे टाकला होता बॉल उजव्याच्या बाहेर. त्याच्यावरती आपण पाहिला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका होता. षटकार. 6 धावा मिळाल्या. 14 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण. षटकार चौकार येत राहतील, परंतु वेदांतने केलेली कामगिरी ही देखील उल्लेखनीय राहील. त्याला एक विकेट मिळाला. पहिले 3 बॉल त्याने डॉट टाकले होते. 4थ्या बॉलमध्ये षटकार त्याला फेस करावा लागला विराजच्या माध्यमातून. 14 चेंडूमध्ये 10 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. हा सामना थोडा एकतर्फा आहे परंतु संपलेला नाही आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस. विकेट मिळेल का? प्रयत्न करावा लागतील फिल्डरला. विकेटची शक्यता होती. जीवन त्या ठिकाणी स्वतः होते. सिंगल हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न होता. बॉल हातातून निसटला. असं वाटलं सेकंड अटेम्पमध्ये पकडतील, पण तसं झालेलं नाही आहे. जीवनदान विराजला मिळालं. 2 धावा आल्या त्या ठिकाणी आगासन संघासाठी. मला वाटतं हा विकेट मिळाला असता तर दुसरा विकेट त्याच्या खात्यामध्ये गेला असता वेदांच्या. षटकारानंतर प्रत्युत्तर देता आलं असतं, पण 2 धावा आल्या. नियतीला हे कदाचित मान्य नसावं. सामना एकतर्फा होत चालला आहे. 38. अजूनही 8 धावांची गरज या ठिकाणी आहे विजयासाठी आगासन टीमला. यॉर्करचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम वाईड यॉर्कर टाकला होता वेदांतने. फुल लेंथ होता बॉल आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी राहिली वेदांतच्या माध्यमातून. षटक संपला आणि त्यानंतर आता समीकरण आहे ते म्हणजे 12मध्ये 8. 4.00 रिक्वायर रन रेट असेल या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम खोनी आणि दहिसर आपण रेडी राहा. बिग फाईट असेल. दहिसर टीमने टॉस जिंकत गोलंदाजीला पसंती दर्शवली. त्याचबरोबरने बॅटिंगला इन्व्हाइट केलं त्या ठिकाणी खोनी टीमला. आज पहिला संघ होता निळजे ब, त्याने टॉस जिंकून बॅटिंग केली होती. मग दुसऱ्या सामन्यामध्ये वाडेकर संघाच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी पराभूत झाले होते निळजेचे खेळाडू. निळजे संघ पराभूत होताना पाहिला, परंतु या मॅचमध्ये
आपण जर पाहिलं आत्तापर्यंत पारडं जड आहे आगासन संघाचं, कारण 12मध्ये फक्त बनवायच्यात 8. 12 बॉल 8चं समीकरण. या मॅचमध्ये रंग भरायचे असेल, हा सामना जिंकायचा असेल उत्तरशो टीमला, तर हे षटक मेडन टाकावं लागेल, तेव्हा 6मध्ये 8 येतील. असे अनेक उलटफेर पाहिले या स्पर्धेमध्ये. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून जिद्दीनं खेळावं लागेल. प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. संघर्ष जर तुम्ही केला तर नक्कीच निर्णय तुमच्या बाजूला देखील येईल. असं म्हणतात, संधी निर्माण होत नसते, संधी ही तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती निर्माण करावी लागते. नाव झालं नाही तर चल, पण काम असं करा की कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. हे काम आता गोलंदाजाला करावं लागेल. आपल्या संघासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलेत गोलंदाज जितेश पाटील. चौथं निर्णायक षटक. समोर सिद्धेश मुंडे स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ आहे. करता आपण पाहिला वेगवान बॉल. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल टाकला. आता 11 बॉल 8 हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. सेन्सिबल फटके आपण पाहिले होते सुरुवातीला करणच्या माध्यमातून, तो बाद झाला. आणि त्यानंतर आता आपण पाहिलं मैदानामध्ये विराज आला, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. आणि आता समीकरण बनलं 11 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावा आगासन टीमसाठी. 11 बॉल 8. लॉफ करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर आहेत, एफर्ट्स लावले होते. समोरच्या दिशेने झेल पकडणं तितकं सोपं नाहीये. पॅरलल झेल, प्रयत्न चांगले होते, परंतु 3 धावा आपल्या संघासाठी नक्की वाचवल्या. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 7चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 7 धावा. मॅच ऑन. 7 बॉल 10. समोर पुन्हा एकदा विराज मुंडे, स्टायलिश खेळाडू आहे या संघाचा, आक्रमक फलंदाज. फुल टॉस टाकलाय, फिरून मारलाय. फुल टोल वसूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. फक्त सिंगल हवी. आता स्कोर लेवल झाला. 1 धावेची गरज आहे, 1 रनची गरज आहे बॅटिंग करत असताना टीम आगासनला. चला नेक्स्ट मॅचला दोन्ही टीम रेडी राहा. आपण दहिसर आणि कोणी. दहिसर संघ येलो जर्सी परिधान करून आमच्या अगदी व्यासपीठासमोर आहे, लगेच मैदानामध्ये उतरतील. त्यांनाही देऊया शुभेच्छा. कोणी संघाला पण देऊया शुभेच्छा. फक्त 1 रनची गरज आहे. आणि यावेळेला वाईट बॉल टाकलाय, त्यामुळे हा सामना जिंकलाय आगासन संघाने. अभिनंदन आगासन संघ. हार्ड लक टीम उत्तर शिव या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला. चांगली कामगिरी आपल्या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी एकतर्फी लढत पाहिली. प्रत्युत्तर देत असताना सिद्धेश मुंडेने 15 केल्या, विराजने 14 केल्या. बॉलिंगमध्ये विराजने 2 विकेट काढले होते. 11 धावा खर्च करताना 2 स्पेलमध्ये. कविनने 13 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. सामनावीर विराज मुंडे 2 विकेट आणि त्यानंतर 14 धावा 4 बॉलमध्ये विराजने केलेल्या आहेत. त्यामुळे सामन्याचा हिरो विराज मुंडे होतोय. चला लगेच दहिसर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या आणि खेळाडू कक्षामध्ये कोणी संघ आपण असं नसतं आणि पहिली आघाडीची जोडी मैदानाकडे पाठवा. सामनावीर विराज मुंडे, ज्याने 2 विकेट घेतले, 11 धावा खर्च केल्या 2 स्पेलमध्ये. बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये 14 धावा 2 षटकार त्याने ठोकले आणि हा खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅच नंबर 6 खोणी अविपक्ष दहिसर या मॅचला सुरुवात झालेली आहे. तशी डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये करूया बदल. IPLचे स्टार समालोचक कुणालजी दाते सर यांच्याकडे आपण जाऊया. त्या अगोदर सामनावीर पारितोषिक आपण देणार आहोत विराज मुंडे या खेळाडूला. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती हा खेळाडू ठरला आहे सामनावीर. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी गावदेवी चषक 2025 आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधला डे 3 दिवस 3 हा 6वा फ्रेश सामना असेल. खोणी विपक्ष दहिसर. खरं तर ओम साई MTCचं देखील मनापासून कौतुक करेल. चांगलं ग्राफिक्स तुम्ही शो करता, चांगलं टेलिकास्ट आपल्या माध्यमातून सध्या होताना पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. चला विराज आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. स्वप्नील भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हा पारितोषिक देऊया विराज मुंडे या खेळाडूला. स्वप्नील दादा भोईर, चला आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आणि विराज मुंडे ठरले ज्याने 2 विकेट काढले, आपल्या टीमसाठी धावा केल्या 14 4 बॉलमध्ये. भरपूर चांगला स्ट्राईक रेट त्यांचा होता. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याचबरोबरने 2 विकेट ज्यांच्या खात्यामध्ये आले तो विराज. चला विराज या लवकर. सामनावीर पारितोषिक दिलं जाईल स्वप्नील भोईर यांच्या शुभ हस्ते. आमच्या स्पर्धेचे युवा आयोजक, चांगले खेळाडू देखील आहेत, युवा उद्योजक. चला या लवकर विराज मंचावरती. आगासन संघाचा अष्टपैलू खेळाडू विराज या सामन्याचा हिरो ठरलाय.
वेग होता त्यांच्या गोलंदाजीमध्ये, ॲक्युरेसी होती त्यांच्या गोलंदाजीमध्ये, बॅटिंग करताना आक्रमकता त्यांची आपण पाहिली, अटॅकिंग क्रिकेट ते खेळले आणि या खरंतर सामन्यामध्ये सामनावीर 2 विकेट प्लस 14 धावा. अभिनंदन विराज. थांबायचं 2 मिनटं. सर्वप्रथम अष्टपैलू कामगिरी, या कामगिरीबद्दल काय सांगशील? नाही, चांगला पूर्ण टीमचाच खेळ चालू आहे, त्याच्यामुळे टीम चांगली खेळते. विराज, ज्या पद्धतीचा तुझ्याकडे वेग होता आणि ही विकेटने तुला चांगली साथ दिली, आउटफील्ड चांगली होती, या विकेटबद्दल आउटफील्डबद्दल काय सांगशील? दरवर्षी आम्ही विकेटवर खेळतो, अंदाज येतो आहे की विकेट फास्ट आहे आणि त्याप्रमाणे बॉलिंग केली की चांगलीच होते. आज टीममध्ये केजू नाही आहे आणि टीमचा संपूर्ण परफॉर्मन्स चांगला झाला आहे. त्या टीम वर्कबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप छानच आहे आणि टीमबद्दल बोलावं तर चांगला खेळ चालू आहे 2 मॅच झाल्याबद्दल आणि ठीक आहे. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी, पुढच्या लढतीसाठी. विराज मुंडे सामनावीर होता. पुन्हा आता आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.